सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद्भागवत दशक 5मध्ये आपण आहात. समास 4 उपदेश लक्षण याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. मागील 2 समासामध्ये आपण गुरुलक्षण आणि शिष्य लक्षण त्याचा अभ्यास केला. गुरु आणि शिष्याची जोडी कशी असावी लागते, ज्याप्रमाणे गुरु सद्गुरू लागतो त्याप्रमाणे शिष्य देखील सत्शिष्य लागतो. आणि जर अशी जोडी जमून आली आणि जर त्याचा उपदेश, सद्गुरूंचा उपदेश सत्शिष्याने आपल्या अंगी बांधला, जीवनात बांधला, तर त्याचं जीवन नक्की सार्थकी लागतं. पण तो उपदेश काय असतो, कसा असतो, कोण कोण उपदेश करणारे असतात, काय काय उपदेश करतात, त्याचं थोडक्यात मार्गदर्शन श्री समर्थ या समासातून करतात. आत्मसाक्षात्कार होऊन ज्याला आत्मज्ञान होते तो सद्गुरू, आणि आत्मसाक्षात्कार होऊन आपल्याला आत्मज्ञान प्राप्त व्हावे अशी तळमळ ज्याला लागलेली असते तो सत्शिष्य. शब्द ऐकायला सोपे वाटतात, पण त्याचं खरं गुह्य काय, सद्गुरू आणि सत्शिष्यामध्ये फरक काय. ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे आणि आत्मज्ञान देखील झालेला आहे त्याला समर्थ सद्गुरू म्हणतात. आणि ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे पण आत्मज्ञान झालं नाही, पण तळमळ आहे, जिज्ञासा आहे, मला कधी आत्मज्ञान होईल अशी जिज्ञासा, तळमळ ज्याला लागलेली असते तो सत्शिष्य. ज्याप्रमाणे गुरु अनेक आहेत तसे शिष्य देखील अनेक आहेत, पण आपण ऐकलं की सद्गुरू पाहिजे आणि सत्शिष्य पाहिजे, अशी जोडी जमली पाहिजे. सत्शिष्याची तळमळ किंवा जिज्ञासा शांत करणारी, त्याच्याशी जो सुखसंवाद करतात त्याला उपदेश म्हणतात. सद्गुरू आणि सत्शिष्य यांच्यामध्ये जो सुखसंवाद होतो त्याला म्हणायचं उपदेश. खरा हा शब्द संस्कृत आहे, त्याचा अर्थ असा आहे उप अधिक दिश, म्हणजे सांगणे, शिकवणे किंवा बोध करणे. त्याचं नंतर पुढे रूप झालं उपदेश, पण मूळ शब्द आहे उप आणि दिश. आपण अर्थ ऐकले आता, सांगणे, शिकवणे किंवा बोध करणे. आपल्या अंतःकरणात जोपर्यंत परमात्मा प्रगट होत नाही तोपर्यंत आपण ज्ञानी महापुरुषांना, संतांनाच शरण गेले पाहिजे. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील 34व्या श्लोकातून सांगतात अर्जुनाला, तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. या श्लोकाचा अर्थ असा आहे, हे अर्जुना, ते आत्मज्ञान सद्गुरूंजवळ जाऊन साष्टांग नमस्कार घालून त्यांना आत्म्याविषयी प्रश्न विचारून, कुठले भलते थलते प्रश्न विचारायचे नाही. एक तर सद्गुरू मिळणं कठीण असतं आणि त्यातून आपलं प्रश्न देखील तसेच पाहिजे. आत्म्याविषयी त्यांना प्रश्न विचारून आणि त्यांची मनोभावे सेवा करून तू ते आत्मज्ञान संपादन कर. भगवान सांगतात अर्जुनाला, आत्मा जाणणारे म्हणजे आत्मज्ञान झालेले ज्ञानी पुरुषच सद्गुरू, ते तुला ज्ञान सांगतील. आत्मस्वरूपाचे ज्ञान हा उपदेशाचा प्राण आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष करून मामुली गुरु व त्यांचे स्वार्थी अज्ञानी शिष्य यांच्यामध्ये चालणारे नाना प्रकारचे उपदेशाचे प्रकार आपल्याला समाजात आढळतात.
आणि त्याचेच सविस्तर वर्णन स्वामीजींनी या समासातून केले आहे. अखेर ज्या उपदेशामध्ये भगवंताचे ज्ञान नाही तो उपदेशच नाही असे त्यांचे स्पष्ट मत आहे आणि आपल्या त्यांनी असं स्पष्ट बजावलेलं आहे. म्हणून आपल्याला आता आपण चुकीच्या मार्गाला जाऊ नये, चुकीच्या गुरुच्या संगतीत राहू नये, याच्याकरता उपदेश करणारे काय काय करतात, कसा कसा उपदेश करतात ते आपल्याला स्वामी सांगतात. उपदेशाची अनेक लक्षणे आहेत, ती कोणकोणती आहेत हे सांगायला लागलो तर ती असंख्य आहे, त्याला मोजता येणार नाही, अगणित आहे. परंतु तुम्हाला कल्पना यावी त्यापैकी थोडी सांगतो असे श्री समर्थ म्हणतात. उपदेश करणारे गुरु पुष्कळ प्रकारच्या मंत्रांचा उपदेश देतात. कोणी भगवंताचे नामस्मरण करण्याचा उपदेश देतात, तर कोणी शिष्याकडून ओंकाराचा जप करून घेतात, कोणी शिवमंत्र, कोणी भवानी मंत्र, कोणी विष्णू मंत्र, कोणी महालक्ष्मी मंत्र, तर कोणी अवधूत मंत्र, गणेश मंत्र किंवा मार्कंड मंत्र सांगतात. कोणी मत्स्य कुर्म वराह मंत्र हे जे अवतार आहेत त्याचे सांगतात मंत्र, कोणी सांगतात नृसिंह मंत्र, वामन मंत्र, भार्गव म्हणजे परशुराम मंत्र, रघुनाथ म्हणजे रामाचा मंत्र, कृष्णाचा मंत्र सांगतात. कोणी सांगतात भैरव मंत्र, मल्हारी मंत्र, हनुमंत मंत्र, यक्षिणी मंत्र, नारायण मंत्र, पांडुरंग मंत्र, तर कुणी अघोर मंत्र सांगतात, तर कुणी शेष मंत्र, गरुड मंत्र, पिशाच मंत्र, वेताळ मंत्र, झोटिंग मंत्र असे नाना प्रकारचे मंत्र सांगतात. म्हणजे अशा प्रकारे मंत्र सांगून उपदेश करतात. कुणी बाळा मंत्र, कुणी बगुळा मंत्र, काली मंत्र, कंकाली मंत्र, बटुक मंत्र सांगतात. त्याबरोबरच निरनिराळ्या शक्तीची यंत्रे देखील सांगतात. आपल्याला माहीत आहे बऱ्याच वेळा आपण काही देवांची देवतांची यंत्र पाहतो, त्यामध्ये आपल्याला काही अशा निरनिराळ्या शक्तींची यंत्रे देखील सांगतात. हे पहा, जितके देव आहेत तितके त्याचे मंत्र देखील आहेत आणि ते सगळे स्वतंत्र आणि वेगवेगळे आहेत. प्रत्येक देवाचा स्वतंत्र मंत्र आहे आणि प्रत्येक देवाचा वेगळा मंत्र आहे. त्यातले काही सोपे आहेत तर काही अवघड आहेत आणि काहीतरी विचित्र आहेत. काही मंत्र भयंकर बीजाचे असतात, म्हणजे कसे, त्यांचा संबंध भूताखेतांशी असतो. किती आपल्याला सखोल विचारून सांगितलेला आहे की कोणकोणत्या प्रकारचे मंत्र देणारे गुरु असतात, कोणकोणत्या प्रकारचा उपदेश करतात आणि अज्ञानी शिष्य त्यांच्या जाळ्यामध्ये सापडतो. खरे पाहिले तर या पृथ्वीवरील देवांची मोजदाद कोणी करू शकत नाही. माणसाने सर्व देव निर्माण केलेले आहेत, त्यामुळे प्रत्येकाला जी जी कल्पना सुचली त्याप्रमाणे त्याने देवाची निर्मिती केली. म्हणून स्वामी सांगतात की देवाची आपण मोजदाद केली तर आपल्याला ती करता येणार नाही. जितके देव तितके त्यांचे मंत्र असल्याने वाणीने किती म्हणून सांगावे, समर्थ म्हणतात, ते सगळे सांगणे अशक्य आहे. बरं, नुसते मंत्र नाही, मंत्रमाळा सुद्धा असंख्य आहे. शिवाय त्या एकाहून एक सामर्थ्य संपन्न आहेत. प्रत्येक मंत्रामध्ये सामर्थ्य आहे, त्या त्या देवतेचं सामर्थ्य त्या मंत्रामध्ये आहे. मंत्रमाळेमध्ये देखील सामर्थ्य आहे. समर्थ सांगतात हा सगळा मायेचा खेळ आहे. जरी त्याच्यामध्ये सामर्थ्य असलं तरी त्या प्रत्येक मंत्रामध्ये हा माया आहे, मायेचा खेळ आहे. आणि मायेची विचित्र कला मनुष्याला कळणे शक्य नाही. पुढे सांगतात काही मंत्रांनी भूते जातात, भूत उतरवायची पण मंत्र आहेत. कित्येक मंत्रांनी रोग बरे होतात, कित्येक मंत्रांनी थंडी ताप बरा होतो, तर कित्येक मंत्रांनी विंचू साप यांचे विष उतरते. असे विविध प्रकारचे मंत्र आहेत. नंतर अलीकडे आपल्याला वैद्यकशास्त्रात शोध लागला, पण पूर्वी मंत्रशास्त्र होतं आणि त्या मंत्रामध्ये सामर्थ्य होतं, जे आपण आता ऐकलं. रोग बरे करण्याचं, विषारी प्राण्याने चावलं तर ते विष उतरवण्याचं, असे बरेच मंत्र आहेत.
गुरु ते मंत्र शिष्याच्या कानात सांगतात व त्यांचे जप, ध्यान, पूजा आणि यंत्र यांच्याबद्दलची शास्त्रोक्त माहिती सुद्धा सांगतात. स्वामीजी सांगतात की मंत्रशास्त्राला आत्मज्ञानाची पार्श्वभूमी नसेल तर सगळा मंत्र पसारा हा व्यवहारातील शुभाशुभ वासना तृप्त करण्यासाठी मंत्रांचा उपयोग केला जातो. हे सर्व मंत्र सामर्थ्य संपन्न आहेत, यात काही वादच नाही. पण त्याला बेस, त्याचं अधिष्ठान जर आत्मज्ञान नसेल तर ते सर्व व्यर्थ आहे. काही गुरु हे जे मंत्र आहेत, 99% मंत्र सांगणारे जे आहेत ते गुरु स्वार्थापायी मंत्रांचा वापर करतात असे दिसून येते. काही गुरु भगवंताच्या निरनिराळ्या नामांचा जप सांगतात, पण त्याला सुद्धा आत्मज्ञानाची पार्श्वभूमी लागते. मग कोणकोणत्या देवाचे मंत्र सांगतात? काही गुरु शिव म्हणतात, काही म्हणतात हरिहरी म्हणा, तर काही विठ्ठल विठ्ठल म्हणतात. कोणी कृष्ण कृष्ण, कोणी विष्णू विष्णू, तर कोणी नारायण नारायण म्हणा असा उपदेश देतात. कोणी सांगतात अच्युत अच्युत म्हणा, कोणी म्हणतात अनंत अनंत, कोणी दत्त दत्त, कोणी राम राम, कोणी ओम ओम याचा जप करा असे सांगतात. काही जण गुरु तर परमेश्वर म्हणतात, स्वतःला परमेश्वर म्हणतात. कोणी सांगतात की विघ्नहर्ता गणपती बाप्पांचे चिंतन करीत जावे. काही जण सांगतात श्याम श्याम, गरुडध्वज, अधोक्षर, देवदेव, केशव केशव, भार्गव भार्गव म्हणत जावे. जे आपल्याला माहीत असतील विष्णू सहस्रनाम ती सर्व सांगतात. कोणी म्हणतात हे करा अधोक्षर म्हणा, कोणी म्हणतात संकर्षण म्हणा, असे ते आपल्याला सांगतात. काही जण विश्वनाथ, तर काही मल्हारी म्हणायला सांगतात, तर कोणी तुकाईचा जप करून घेतात. समर्थ सांगतात भगवंताची नावे घेण्याचा हा किती प्रकार सांगावा. शिव आणि शक्तीची अनंत नावे आहेत. शिव आणि शक्ती यांचं सामर्थ्य आहे आणि त्यांची अनेक नावं आहेत. ज्या गुरुला जे नाव अगदी स्वाभाविकपणे आवडते त्या नामाचा जप शिष्याला करायला सांगतात. परमार्थ साधना करण्याचे मार्ग अनंत आहेत, त्यामध्ये अनंत अनुभव येतात. ज्याला जे साधन साधते किंवा पचनी पडते ते साधन तो गुरु आपल्या शिष्याला करायला सांगतो. साधना करताना मन आणि देहसुद्धा सूक्ष्म बनतात. ज्यांना अनुभव असेल त्यांना हे वाक्य पटेल. जे भगवंताचे जपाची साधना करतात, मंत्र साधना करतात, ते साधना करताना मन आणि देहसुद्धा सूक्ष्म बनतो. त्यामुळे काही अतींद्रियचा अर्थ आहे इंद्रियांच्या पलीकडचे अशा लोकांना अनुभव येतात. ज्यांचं मन आणि देह सूक्ष्म झालेलं आहे त्यांना अतींद्रिय अनुभव येतात. ज्या गुरूंना असे नाद आणि प्रकाश, अतींद्रिय म्हणजे काय, इंद्रियाच्या पलीकडचे, असे नाद आणि प्रकाश यांचे अनुभव येतात, तेच तो आपल्या शिष्यांना सांगतात. परमार्थाच्या वाटेवर हे सर्व काही आहे, पण त्या सगळ्याला आत्मज्ञानाची पार्श्वभूमी हवी, नाहीतर तोच परमार्थ आहे अशी शिष्याची भुलावणी होते. ह्याच्या पलीकडे परमार्थ नाही असं त्यांना वाटतं. नुसतं मंत्रजप केला पण आत्मज्ञान झालं नाही शेवटपर्यंत, तर त्यांना वाटतं आपण परमार्थ केला पण तो खरा परमार्थ नाही. म्हणून आत्मज्ञाना वाचून इतर सर्व गोष्टी व्यर्थ आहेत असे समर्थ अगदी निक्षून सांगतात. काही गुरु काय करतात, काही जण खेचरी, भूचरी, चाचरी आणि अगोचरी या 4 मुद्रा कराव्या असे सांगतात. तर काही जण निरनिराळी आसने करावी असे सांगतात. कोणी तांबडा, पांढरा, काळा किंवा निळा अतींद्रिय प्रकार दाखवतात, तर कोणी अनाहत नावाचा अतींद्रिय नाद ऐकवतात. शब्द ऐकला असेल अनाहत.
त्याचा आवाज होत नाही, म्हणून त्याला म्हणतात आहत अनाहत. आहतचा अर्थ आवाज, पण तो आपल्याला ऐकू येतो मंत्राच्या सामर्थ्याने. तो अतिंद्रिय नाद आहे. तर काही जणांमध्ये गुरूंमध्ये एवढं सामर्थ्य असतं की तो आपल्याला अतिंद्रिय नाद ऐकवतात. काही जण आघाताशिवाय होणारे, आपण ऐकलं का, अनाद म्हणजे आघात, त्याशिवाय होणारे व आतमध्ये ऐकू येणारे वेणुनाद, पैंजणनाद, घुंगरूनाद, मेघनाद, ढगांचा आवाज असे अनेक नाद ऐकवतात. एखाद्याला शरीर रचनेचे संपूर्ण ज्ञान असते, तो शिष्यांना ते ज्ञान देतो. कोणी कर्ममार्ग, कोणी उपासना मार्ग यांचा उपदेश करतात, तर कोणी अष्टांग योग शिकवतात. तर काही जण 6 चक्रे आपल्या शरीरात आहेत, त्यांचं भेदन कसं करावं ते सांगतात. मग अष्टांग योग 6 चक्रे म्हणजे काय, कदाचित कल्पना असेल. अष्टांग योग म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी यांना म्हटलेला आहे अष्टांग योग. कारण हे 8 प्रकार आहेत. आणि 6 चक्रे कोणती आपल्या शरीरात आहेत. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि सहस्त्रदल असा उपदेश करतात. कोणी वेगवेगळ्या प्रकारची तपे करायला सांगतात. काही जण अजपाजप करायला सांगतात. शब्द कठीण वाटेल अजपाजप, पण त्याचा देखील अर्थ स्वामीजी सांगितलेला आपल्याला. योगी जनांचे म्हणणे असे आहे की आपला श्वासोच्छ्वास 24 तास निरंतर चालतो. अजपाजपचा अर्थ सांगतात आपल्याला. आपला श्वासोच्छ्वास 24 तास निरंतर चालतो. तो एक प्रकारे होणारा, आपोआप होणारा जपच आहे. आपल्याला त्याआधी काही कष्ट घ्यायला लागत नाही, आपल्याला कळत देखील नाही आपण श्वास कधी सोडला कधी घेतला. तर हा जो श्वासोच्छ्वास आहे त्याला म्हणतात जप, निरंतर चालतो. मग अजपाजप काय, श्वास घेताना, श्वास आपल्या आतमध्ये घेताना सो आणि बाहेर सोडताना हम असा सूक्ष्म नाद होतो. नंतर आपण प्रयोग करू शकतो, किंवा कदाचित लोकांना आपल्याला माहीत असेल, श्वास आत घेताना सो असा नाद ऐकायला येतो आणि बाहेर सोडताना हम असा सूक्ष्म नाद होतो. त्या नादावर लक्ष केंद्रित केले तर 24 तास विनासायात जप सुरूच असतो. आणि त्यालाच योगी लोकांनी अजपाजप म्हटलेले आहे. माऊलींनी सुद्धा हरिपाठात याचा उल्लेख केलेला आहे अजपाजपचा. इतर जे कोणी तत्वचिंतक असतात, विश्वाच्या मूलतत्वाची विस्ताराने चिकित्सा करतात आणि तसा उपदेश आपल्या शिष्याला करतात. कोणी सांगतात सगुणाची उपासना करा, तर कोणी सांगतात निर्गुणाची करा. काही जण म्हणतात तीर्थयात्रेला जावे, 4 वेदातील 4 महावाक्य आहेत त्यांचा जप करावा असे सांगतात. अयमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी वगैरे जी 4 वेदांची 4 वाक्य आहेत त्याचा जप करायला सांगतात काही जण. तर सगळे जे काही आहे, समर्थ सांगतात की जे काही आहे ते सर्व ब्रह्मच आहे असा काही जण उपदेश करतात. कोणी शाक्त मार्ग सांगतात. या मार्गामध्ये शक्तीची म्हणजे देवीची उपासना करावी लागते. शाक्त मार्ग काय, शक्तीची म्हणजे देवीची उपासना करायची. मग हे शाक्त भक्त कसे असतात, या मार्गामध्ये मध्य, मांस, मत्स्य, मुद्रा आणि मैथुन हे म्हणजे 5 प्रकारचे मकार, त्याला पंचमकार म्हटलेला आहे. सुरुवातीचे अक्षर म आहेत त्यामुळे त्याला पंचमकार म्हटलेला आहे. मध्य, मांस, मत्स्य, मुद्रा आणि मैथुन याचे विषय सेवन केले जाते. या मार्गामध्ये या विषयांचे सेवन केले जाते. काही मुक्त मार्ग सांगतात, म्हणजे सर्व प्रकारची बंधने तोडून स्वैराचाराने आपल्या मनाला वाटेल तसे वागण्याचा मार्ग स्वतः स्थापन करतात आणि शिष्यांना सांगतात. कोणी अगदी मनापासून इंद्रियांचे पूजन करवतात.
काही गुरु तर स्वतः वशीकरण, स्तंभन, मोहन, उच्चाटन अशा प्रकारची चेटके करून दाखवतात आणि इतरांना करायला सांगतात. जे आपण आता नावं ऐकली त्याचा आपल्या थोडक्यात बघूया. काय म्हणतात त्याला? वशीकरण म्हणजे काय? एखाद्या माणसाला संपूर्णपणे आपल्या अधीन करून घेणे, आपल्या वश करून घेणे, म्हणून त्याला म्हणतात वशीकरण. दुसरं सांगितलं स्तंभन. स्तंभन म्हणजे माणसाच्या शरीरावर आणि मनावर परिणाम करून त्याला स्तब्ध करणे किंवा खांबासारखे तटस्थ करणे, त्याला म्हणतात स्तंभन. तिथे शब्द आहे स्तंभ, शब्द संस्कृत आहे, त्याचा अर्थ आहे खांब. म्हणून त्या व्यक्तीला खांबासारखे तटस्थ करणे याला म्हणतात स्तंभन. मोहन म्हणजे माणसाला भ्रमिष्ट किंवा बेहोश करणे, मोहात पाडणे, म्हणून त्याचं नाव मोहन. आणि उच्चाटन म्हणजे माणसाला स्थानभ्रष्ट करून त्याला उचलून देणे किंवा त्याचा नाश करणे. पण या सर्व अघोरी क्रिया आहेत. स्वामीजी सांगतात उपदेशांची अवस्था ही अशी आहे. किती बरे सांगावे. आता उपदेशाचे प्रकार सांगणे पुरे झाले. एका आत्मज्ञाना वाचून उपदेशाचे हे सगळे प्रकार व्यर्थ आहेत. म्हणजे ज्या गुरूंना आत्मज्ञान नाही आणि ते आपल्या शिष्याला असे उपदेश करतात त्यांचा उपदेश व्यर्थ आहे, निरर्थक आहे. कारण या जगात आत्मज्ञानासारखे पवित्र दुसरे काहीही नाही. याबद्दल भगवंताचे एक वचन आहे. नानाशास्त्रं पठेल लोके नाना दैवत पूजनम आत्मज्ञानं विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम शैव शाक्तगमाध्याये अन्ये च बहवो मताः अपभ्रंशं समास्तेपि जीवानां भ्रान्तचेतनां नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते. या श्लोकांचा अर्थ असा आहे की हे अर्जुना, लोक वेगवेगळ्या शास्त्रांचा अभ्यास करतात आणि विविध देवदेवतांचे पूजन करतात, पण एका आत्मज्ञाना वाचून सगळी कर्मे वाया जातात. शैवमत, शैव म्हणजे शंकराचं जे अनुयायी आहेत त्यांचं मत, शैवमत, शाक्तमत, आगमशास्त्र आणि आणखी बरीच मते आहेत. भ्रमात वावरणाऱ्या जीवांना झालेला तो बुद्धिभ्रंशच समजावा. म्हणून पुन्हा पुन्हा म्हणतात समर्थ, या जगात आत्मज्ञानासारखी पवित्र आणि उत्तम दुसरी कोणतीच गोष्ट नाही. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. ज्ञानासारखे, सदृशम म्हणजे सारखे आणि ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, इह म्हणजे येते, या जगात दुसरे पवित्र काहीच नाही. म्हणून सर्वात आधी आत्मज्ञान प्राप्त करून घेतले पाहिजे. सर्व उपदेशांमध्ये जे आपण आत्तापर्यंत ऐकले त्यात आत्मज्ञानाचा उपदेशच श्रेष्ठ आहे. याविषयी भगवंताने पुष्कळ ठिकाणी सांगून ठेवले आहे. यस्य कस्यच वर्णस्य ज्ञानं देहे प्रतिष्ठितं तस्य दासस्य दासस्य भवे जन्मनि जन्मनि. म्हणजे मनुष्य चारपैकी कोणत्याही वर्णाचा असो, आपल्या माहिती आहे वर्ण कुठले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, या चार वर्णापैकी मनुष्य कोणत्याही वर्णाचा असो, त्याच्या अंगी जर आत्मज्ञान स्थिर झाले असेल तर या जगात जन्मोजन्मी मी त्याचा दास होतो. कोण म्हणतात? भगवान शंकर. चार तोंडाच्या ब्रह्मदेवाला सुद्धा आत्मज्ञानाचा मोठेपणा कळत नाही, तर मग गरीब बिचाऱ्या जीवात्म्याला कळत नाही, यात नवल नाही. तीर्थयात्रा, स्नान, दान इत्यादी साधनांनी मिळवलेले पुण्य निश्चितच मोठे आहे, त्याच्यात वाद नाही. पण आत्मज्ञानाची पुण्य या सर्वांपेक्षा
कोटीपटीने अधिक आहे. त्याबद्दल एक श्लोकही आलेला आहे. पृथिव्यां यानि तीर्थानि स्नानदानेषु यत् फलं तत्फलं कोटिगुणितं ब्रह्मज्ञान समोपमम्. त्याचा अर्थ असा आहे, पृथ्वीवर जी तीर्थक्षेत्रे आहेत त्यांच्या यात्रेचे फळ आणि स्नानदानाचे फळ यांची बेरीज कोटीपटीने वाढवली तर ती कदाचित आत्मज्ञानाच्या म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या बरोबरीला येईल. आत्मज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. मी कोण आहे याची ओळख होणे म्हणजे ब्रह्मज्ञान. आपण एक वाक्य ऐकलं आता, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. पण याचं ज्ञान होणं याला म्हणतात आत्मज्ञान. आणि हे कोटी गुणांनी कोटीपटीने श्रेष्ठ आहे. म्हणूनच शेवटी सांगतात, गहनाहून गहन किंवा अत्यंत गूढ असे जे आत्मज्ञान आहे त्याची लक्षणे सांगतो, ती आपण चतुर श्रोत्यांनी ऐकावी असे समर्थ सांगतात. मग आता आत्मज्ञान म्हणजे काय, त्याची लक्षणं काय, ते आपल्याला स्वामीजी पुढच्या सभागृहात सांगणार आहेत. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 5व्या दशकातील उपदेश लक्षण नावाचा 4था संवाद पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.